नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजचा सब्जेक्ट असा आहे, पावसाळ्यामध्ये येणाऱ्या डाळिंबावरती रोग काय काय आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं, त्याच्यावरती काय फवारणी करायची, त्याबद्दल आपण आज सविस्तर बघणार आहे। प्रामुख्यानं आपण 4 ते 5 रोग आहे जे पावसाळा सुरू झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना खूप त्रास देतात। प्रामुख्याने डाळिंब शेतकऱ्यांना खूप त्रास या रोगांचा आहे। सर्कस्पोरा, अल्टरनेरिया, पाकळी करपा, डांबऱ्या, बसका, तेल्या या सर्व रोगांचे नियंत्रण कसं करायचं, त्याची फवारणी काय करायची, त्याच्यावरती काय काय स्प्रे मारायचे जेणेकरून आपला बाग त्याच्यापासून संरक्षित राहील, यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की पावसाळा सुरू होण्या अगोदर आपल्याला काय काय कामं करायचे जेणेकरून ह्या सर्व रोगांचं नियंत्रण आपल्याला लवकर करण्यात येईल, लवकर आपल्याला त्याच्यापासून आपल्याला सुटका भेटेल। आणि हे तो व्हिडिओ बघितला असेल, ज्यांनी बघितला नसेल तो व्हिडिओ जाऊन बघून घेऊ शकतात, जेणेकरून तुमचा पण फायदा होईल आणि मी जे आत्ता व्हिडिओ सांगणार आहे त्याचा फायदा तुम्हाला चांगल्या प्रमाणात घेता येईल। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा लॉंग होऊ शकतो, त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओचे 2 पार्ट करणार आहे। पहिल्या पार्टमध्ये आपण बघणार आहे सर्कस्पोरा आणि पाकळी करपा ह्या रोगांवरती नियंत्रण कसं करायचं, त्याची फवारणी काय करायची, आणि मी ती समजून पण सांगणार आहे काय काय उपाययोजना करायच्या जेणेकरून तुमचे हे रोग नियंत्रण राहू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, चला आपण बघूया पहिल्यात अगोदर सर्कस्पोरा आल्यानंतर कसं ओळखायचा आणि सर्कस्पोरा आल्यानंतर त्याचे नियंत्रण कसं करायचं। तर शेतकरी मित्रांनो, काय होतंय, सर्कस्पोरा प्रामुख्याने सगळ्यात अगोदर आपल्याला पानावरती दिसतो। काय होतं, पानावरती बारीक बारीक एकदम बारीक नाजूक डाग दिसतात, काळे डाग दिसतात आणि ते आपल्याला लवकर दिसत नाही। आणि आता ह्याच पानावरती जर तुम्ही बघितलं असेल तर बारीक डाग आहे, कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल तरी पण सांगतो, बारीक डाग आहे, असा एकदम बारीक सुईच्या टोका एवढा आहे आणि तोच पुढे होऊन जाऊन काळे काळे डाग पडतात आणि ते डाग तुमच्या फळावरती येतात आणि तो सर्कस्पोरा येतो। ज्यावेळेस फळावरती येतात किंवा पानं पिवळी होऊन डाग पडून गळले जातात त्यावेळेस आपल्याला कळतं सर्कस्पोरा आपल्या बागेमध्ये अटक केलेला आहे। पण ती परिस्थिती ही आपल्या हाताबाहेर गेलेली असते, त्यावेळेस आपलं कमीत कमी 10 ते 15% नुकसान बागेचं झालेलं असतं, डाळिंबाचं झालेलं असतं। अशा वेळेस अगोदरच आपण ज्या पानावरती बारीक सुईसारखे डाग काळे काळे दिसले त्यावेळेस त्याचं नियंत्रण करायचं आहे, त्यावेळेसच त्याची फवारणी करून घ्यायची। शेतकरी मित्रांनो, पाऊस पडल्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय, पाऊस पडल्या पडल्या जमिनीवरती तुम्हाला कॉपर डस्टिंग करून घ्यायचंय, सल्फर डस्टिंग करून घ्यायचंय, जेणेकरून हे सारखे बुरश्या वर उठणार नाही। आता हा बाग बघू शकता, हा बाग तुमचावाला, हा बाग खूप उंच आहे, त्याच्यामुळे खालून जे बुरशी उठणार आहे बागेमधली ती तुम्हाला डायरेक्ट फळावर तर कॉन्टॅक्ट करणार नाही, अंतर खूप असल्यामुळे या साईजचं। पण प्रत्येक जणांचा बाग तुमचावाला एवढा मोठा साईजमध्ये असू शकत नाही। अशा वेळेस शेतकऱ्यांनी कॉपर रस्टिंग करणे हा सर्वात मोठा पर्याय आहे। कोणत्याही रोगाला, कोणत्याही बुरशी आपल्या फळावरती अटॅक करणार आहे तिच्यासाठी नियंत्रणासाठी तुम्हाला कॉपर रस्टिंग तुम्हाला जमिनीवर करायची। आता तुम्हाला मी 2-3 फवारणी सांगतो, पण फवारणी अगोदर काय करायचं, काटा छाटणी करून घेतल्यानंतर बाग पूर्ण मोकळा झालेला असतो। अशा वेळेस शक्यतो जमलं तर तुम्हाला हातानेच स्प्रे करायचा आहे, म्हणजे ब्लोअरने औषध मारण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट एसटीपीच्या साहाय्याने नळीने फवारणी करा, जेणेकरून पूर्ण बाग कोपरा आणि कोपरा तुमचा चांगल्या प्रकारे धुवून निघेल। आणि डायरेक्ट नळीनं स्प्रे मारल्यानंतर सगळ्यात जादा फळे कव्हर होतील आणि तुमचं लवकर सर्कस्पोरा नियंत्रण होईल। तर फवारणी सांगतो, त्या फवारणी लिहून घ्या आणि त्या फवारणी मारा। सर्कस्पोरासाठी सगळ्यात प्रभावी फवारणी आहे तुमच्यावाली रोको 2 ग्रॅमने घ्यायचं, व्हॅलिडामायसिन 1.5 ते 2 ml ने घ्यायचं, त्याची फवारणी करून घ्यायची। परत स्प्रे सांगतो, व्हॅलिडामायसिन 2 ml, रोको 2 ग्रॅम याची फवारणी करून घ्या। त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशक टाकायचं असेल, तुमच्याकडे आळी पावसामुळे गवतामुळे आळी येतच असते, त्याच्यामध्ये तुम्ही 1 ते 1.5 ml ने कराटेसारखं कीटकनाशक टाकू शकतात। हे स्प्रे करून घ्या, तुमचा अल्टरनेरिया चांगल्या प्रकारे कव्हर होईल। सेकंड स्प्रे सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये काय घ्यायचंय, स्कोर आणि कवच। स्कोर घ्यायचं अर्धा ml, कवच घ्यायचं 1 ग्रॅम। हा फवारणी करून घ्या, त्याने मग तुमचावाला सर्कस्पोरा चांगल्या प्रकारात नियंत्रणात होईल। शेतकरी मित्रांनो, हा सर्कस्पोराचे 2 तुम्हाला फवारणी सांगितले आणि सर्कस्पोरासाठी नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला व्हॅलिडामायसिन ड्रिपने पण सोडायचंय। ध्यानात असू द्या, ज्यावेळेस ड्रिपने व्हॅलिडामायसिन जाईल त्यावेळेस सर्कस्पोरा चांगल्या प्रकारात नियंत्रण होतो। तर 1 लिटर तुम्हाला व्हॅलिडामायसिन ड्रिपने सोडायचंय। ते सोडल्यानंतर वरून फवारणी केल्यानंतर तुमचा सर्कस्पोरा चांगल्या प्रकारे नियंत्रण होईल
पण सर्कस स्पोरा लवकर ओळखा. पूर्ण डाग पानावर आले, पूर्ण डाग फळावर आले आणि पिवळे पडून गळायला लागले, मग सर्कस स्पोरा जर ओळखू आला तर नियंत्रण करणं कठीण होतं. हे दोन लक्षणं तुम्हाला दिसले, बारीक सुईसारखे काळे डाग पानावरती बॅक साईडना किंवा फ्रंट साईडनं दिसले, तर तुम्ही हे फवारण्या करून टाका. आणि सगळ्यात मोठं सांगितल्याप्रमाणे पाऊस पडला तर शेतकरी मित्रांनो, आता आपण दुसरा रोग बघू. प्रामुख्याने काय होतंय, सगळ्यात जादा पाऊस सुरुवातीच्या काळामध्ये पडल्यानंतर आपल्याला सगळ्यात जादा त्रास देणारा रोग आहे म्हणजे पाकळी करपा. तर पाकळी करप्याचं लक्षण एक समजून घ्या. हा डाळिंब आहे, डाळिंबाची पाकळी आहे. ही पाकळीचे शेंडे करपले जातात, अगोदर काळे पडतात. आपण म्हणतो काही स्कॉचिंग मिरची मारली असेल किंवा काय मग जळू शकतात, पण ठीक आहे, स्कॉचिंग मारले तर 1 लाईन जळ, 2 लाईन जळ. पण सगळ्या ठिकाणी जर तुम्हाला ह्या पाकळीचे जे फ्रंटचे शेंडे हे जर तुम्हाला काळे पडलेले काळे दिसले, तर समजून जायचं आपल्या बागेमध्ये पाकळी करपा येणार आहे. जर जादा प्रमाणात आला तर तुमचं इथपर्यंत पाकळी जळून जाऊ शकते, आणि जर लास्ट स्टेजला गेला तर पूर्ण इथपर्यंत फळ हे खराब झालेलं असतं. इथपर्यंत आपल्याला जाऊन द्यायचं नाही. मी अगोदर सगळ्यांना सांगतोय, लक्षणं सुरुवातीच्या काळात ओळखायला शिका. नियंत्रण तुम्हाला चांगल्या प्रकारे होतं. शेतकरी मित्रांनो, जरी तुम्हाला नुसते जे पाकळी करपाचे पुढचे शेंडे, पाकळीचे जे पुढचे शेंडे काळे पडताना नाही दिसले, तरी पण थोडे पुढं जर गेलं, कमीत कमी एवढं जर पुढं गेलं काळा पडलेलं असलं, तर त्याच्यावर लगेच फवारणी करून घ्या. फवारणी सगळ्यात स्वस्त आणि मस्त आहे. किटाजिन 1 ml घ्यायचं आणि त्याच्यामध्ये M45 घ्यायचं 2 ग्रॅमने. याची फवारणी करून घ्या. तुमचा पाकळी करपा चांगल्या प्रमाणात नियंत्रण होऊ शकतो. दुसरी फवारणी रिवर्स घ्यायचं अर्धा ml, कासोबेमायसिन घ्यायचं 1 ml, आमिस्टार घ्यायचं 1 ml. याची 3 इंची फवारणी एकत्र करून फवारणी करून द्या तुमच्या बागेमध्ये. तुम्हाला पाकळी करपा चांगल्या प्रकारे नियंत्रण होईल. हे 2 फवारण्या तुम्हाला सांगितलंय मी. पहिली M45 आणि तुमच्यावाली किटाजिनची सांगितली, किटाजिन M45, नंतर रिवर्स आमिस्टार आणि कासोबेमायसिन. हा फवारण्या आहे, त्या कमीत कमी 3-4 दिवसाच्या अंतर किंवा 5 दिवसाच्या अंतराने करून घ्या. हा रोग नियंत्रण होऊ शकतो. जादा काही त्रास देत नाही, पण लवकर लक्षात आलं तर. मी प्रत्येक शेतकऱ्यांना सांगत असतो, रोगाचे लक्षणं लवकर ओळखण्यासाठी शिका. जर रोगाचे लक्षणं लवकर ओळखले तर तुमचा नुकसान हे कमी प्रमाणात होईल आणि त्याचं नियंत्रण पण लवकर होईल. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत ह्या 2 रोगांची तुम्हाला मी माहिती दिली किंवा त्याची फवारणी काय करायची ती दिली. पुढच्या भागामध्ये आपण अल्टरनेरिया, बसका आणि डांबऱ्या ह्या रोगावरती आपण बोलणार आहे. जे कोणी आमच्या चॅनलवरती नवीन असेल त्याने आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळी माहिती शेवटपर्यंत बघत चला. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना ग्रुपवरती शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.